ए लाईन ए विजा ये म्हणून इकडे. अरे त्याच्यावर ठेवून आपण खुर्च्यांवर बसलो असतो ना. चल येत आहेत लोक, या बसा मग मी सेट करतो तोपर्यंत. या ओके. तुम्ही दोघी पुढे बसा, आम्ही उभे राहतो. आम्ही उभे राहतो. हॅलो. आज आपल्या लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे 400 भाग पूर्ण झालेले आहेत आणि त्यासाठी काव्या, नंदिनी, पार्थ आणि जीवा देशमुख आम्ही चौघही तुम्हाला भेटायला आलोय, तुमच्याशी संवाद साधायला आलोय. सो अजून काही लोक लाईव्हला जॉईन होऊ देत, मग आपण गप्पा मारूया. तुम्ही खूप क्यूट आहात ऑल, थँक्यू. श्रेयस कदम जॉईन झालाय. हो, हाय श्रेयस. हाय श्रेयस. अरे योग हॉस्टेलवर अभ्यास करतोयस ना व्यवस्थित? तुमची मालिका खूपच सुंदर आहे यार. थँक्यू. थँक्यू. काव्याताई खूप छान आहेस. थँक्यू. कसे आहात सगळे? मस्त. हाय मृणाल. हाय कार्तिक. आय गेस केंडे रॉक कार्तिक. चला, बरीच लोक जॉईन झाली आहेत आता. हा. 400 बोला. भाग पूर्ण झाले, त्या निमित्ताने मृणालजी काहीतरी बोला. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या मालिकेवर एवढं प्रेम करता, कारण आम्हाला कळत असतं की म्हणजे सांगा तुम्हीच. आज 400 एपिसोडचा टप्पा आम्ही पार केलाय. खरं तर त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे 2024 साली 16 डिसेंबरला आमची मालिका सुरू झाली होती आणि तेव्हापासून आत्तापर्यंतचा आजपर्यंतचा हा प्रवास आहे. 400 भाग पूर्ण झालेत आणि आमच्यासाठी खरंच हा खूप मोठा टप्पा आम्ही पार केलाय. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार, कारण तुमच्यामुळे हे शक्य झालंय, नाहीतर हे शक्य झालं नसतं. आणि स्टार प्रवाहाचे खूप आभार की त्यांच्यामुळे आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली. आणि लेट्स टेक दिस अपॉर्च्युनिटी टू थँक इच अँड एव्हरी फॅन पेज. जीवनदिनी आणि काव्यार्थ हे हॅशटॅग्स तुम्हीच क्रिएट केले आणि आता ते हॅशटॅग्स क्रिएट करून ते ट्रेंडिंग नेण्यापर्यंतचा प्रवास तुम्ही आमच्यासोबत केलात. सो थँक्यू सो मच त्याच्यासाठी. म्हणजे वी आर मोर दॅन ग्रेटफुल जे प्रेम तुम्ही ह्या मालिकेवर आणि या दोन्ही जोड्यांवर आणि आमच्या पूर्ण देशमुख कुटुंबावर करता, त्यासाठी मनापासून थँक्यू. हे 400 भाग पूर्ण होऊ शकलेच नसते जर तुम्ही आमच्यावर तेवढं प्रेम केलं नसतं तर. सो ह्या सगळ्यात तुमचाच खरं तर मुलाचा वाटा आहे. सो थँक्यू सो मच गाईज. थँक्यू टू ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. थँक्यू. अरे आधी मागे चुकीचं उभे राहिल्यात. अच्छा, काय चुकीचं उभे राहिले? ते उभं राहतानाच आम्हाला माहिती होतं की हा प्रश्न विचारला जाणार. व्हॅलेंटाईन वीक येत आहे, तुम्ही पॅचअप कधी करणार? काय असतं व्हॅलेंटाईनला? बघा, आठवतंय का? मला तुमची सिरियल खूप आवडते आणि मी तुमची सिरियल खूप आवडीने पाहते. थँक्यू सो मच प्रेरणा. विवेक दादाच्या आयडीचं काय झालंय दादा, सांग रे. त्यांनी ब्लॉक केलंय सगळ्यांना. आम्हाला, तुम्हाला, सगळ्यांना. काय झालंय? इंस्टाग्रामने माझं अकाउंट डिलीट केलं आहे. कुठल्या तरी स्ट्राईक केलेला आहे. सो डिलीट झालेला आहे. माझे प्रयत्न सुरू आहेत. आय होप सो ते लवकरच सुरू होईल. आणि तोपर्यंत आम्ही बाकी सगळेच आमचे काय म्हणू खूप स्ट्रॉंग प्रयत्न करत राहू की आमच्या अकाउंट्सवरनं विवेक तुम्हाला आमच्या स्टोरीज मधून दिसत राहील. ओके विवेक? 15,000 एपिसोड होऊ देत. वा वा, क्या बात है. म्हणजे काय नाही, काय? मला पार्थ दादाची ऍक्टिंग खूप आवडते. थँक्यू.
मला टेन्शन आलं तुमच्या मालिकेत पुढे पुढे काय काय होईल. होईल. आम्हाला पण टेन्शन आलंय, काय होणार आहे काय माहित नाहीये, लिहून अजून आलेलं नाहीये. तुमची मालिका खूपच छान आहे, मी रोज बघते. थँक्यू जान्हवी. जीवा एकटा का आला घरी? अच्छा हा. आज आज सुट्टी सुट्टी आहे आहे का का? तुम्हाला? नाही. आम्ही सेटवरतीच आहोत. तुम्ही सगळे खूप छान काम करता यार. आय लव्ह यू गाईज. थँक्यू सो मच. मला तर काय दिसत नाही. काव्या दीदी तू खूप क्यूट आहेस. थँक्यू. तुमची सिरियल छान आहे असं कोणीतरी लिहिलं. मला जीवा दादाची हेअरस्टाईल खूप आवडते. अरे Thank you, क्या बात आहे. thank you. काव्या काव्य आणि आणि पार्थ पार्थ माझं नाव तर घ्या. हाय शुभांगी. शुभांगी हॅलो, कशी आहेस? हाय स्वाती, थँक्यू. वी मिस काव्य अँड जीवा. बापरे. आहोत आहोत. नाही, म्हणूनच ते असे दिवसाची स्टार्टिंगच सिरियल बघून होते. हो थँक्स. काव्य आणि बोक्याची जोडी मस्त आहे. मी रोज बघते. नक्की कुठल्या बोक्याबद्दल बोलताय तुम्ही ते मला सांगा. विवेक सरांचं लग्न कधी होईल? केलं त्याने, सांगितलं नाहीये. लवकरच माझ्या इंस्टाग्राम वरून तुम्हाला त्याच्या लग्नाची बातमी नक्की मी नाही नाही, लवकर तो सांगेन. तेव्हा ओपन करेल ना त्याचा. आहे खरं, तू एक तात्पुरतं एक अकाउंट सुरू कर ना तोपर्यंत. ठीक आहे, तुम्हाला काय वाटतंय मला सांगा. मी तात्पुरतं कुठलं अकाउंट सुरू करावं का की नाही करावं? आगाऊ जीवाचा आगाऊपणा आवडतो असं एकांचं म्हणणं. क्रेडिट स्टार कोण आहे? साक्षी हॅलो. कळलं नाही. प्लीज यार तुम्ही लवकर एकत्र या. खूप गोड दिसताय तुम्ही आता. येस असंच चित्र तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आमचेही फिंगर्स क्रॉस्ड आहेत सध्या. काव्याचा पार्थ बोका खूप छान आहे. बर. हॅलो सारिका, कशी आहेस? आम्ही सगळे मस्त. मृणाल ताई, तू माझी लहानपणापासूनची फेवरेट आहे. मीही लहानच आहे. खूप छान मालिका आहे. काव्या एक्झाम साठी ऑल द बेस्ट. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सगळ्यांना, थँक्यू. काय काय तुम्ही तुम्ही- रिप्लाय अरे, देत नाही यार. ओमकार, थँक्यू सो मच ओमकार. सुशांत यांचं असं म्हणणं आहे की पार्थ खूप नखरे करतोय. पार्थ काय पण कर, पण रम्याशी लग्न नको करूस प्लीज. ते रायटरच्या हातात आहे. खूप छान आहात तुम्ही सगळे. थँक्यू. थँक्यू. फौजी व्यंकटेश हॅलो. ताई तुम्हाला भेटायचं आहे. भेटूया. मला खूप आवडतं काव्याला. भांडण मला माफ मिटवा. करा. ठीक आहे. चालायचंच. तुम्ही एकत्र कधी आल बर? हे का आता एकत्र? तुम्ही रिप्लाय देत नाही आहात. देतोय. खूप कमेंट्स खूप आल्या आहेत. काही कमेंट्स मिस होत आहेत. तुम्हाला सर्वोत्कृष्ट मालिका अवॉर्ड मिळणार आहे. अरे टचवूड. तथास्तु. पार्थ यू सो क्यूट असं Thank you. संजीवनी थोरात म्हणतात. पार्थ आणि काव्याची जोडी मस्त आहे. डेली अच्छा गेलोच. काव्यार्थ. माझी मुलगी 2.5 वर्षांची आहे. मुलगी सिरियल लागली की ती टायटल गुणगुणते. Wow. सो क्यूट. थँक्यू. प्रणाली हाय प्रणाली. प्लीज आमची मालिका अशीच बघत राहा. काय रिप्लाय द्या ना सर, मला अभिनेता बनायचंय. माझं स्वप्न पूर्ण करा. स्वप्न कलाकार पूर्ण नाही करू शकत, पण दिग्दर्शक, प्रोडक्शन, चॅनल हे करू शकतात. माझी मुलगी एकदम मस्त. सबको ना 4 बज गए ना. काव्याताई, तुम्ही आणि नंदिनी ताईचे ऍक्टिंग खूप भारी आहे. तुम्ही तुमच्या नवऱ्यांना लगेच सरळ करता. अरे ह्याच नाही, तमाम महाराष्ट्रात काय तमाम भारतातल्या बायका अशाच आहेत, अशा सरळ करायला. काव्य ते मला बापरे काय रे रामा. तुम्हाला कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, म्हणजे प्रश्न मालिकेच्या व्यतिरिक्त. मिसिंग जीवा काव्या बट एन्जॉईंग पार्थ काव्या. हाय सुरभी. अपूर्वाचं हाय नाव घे. अपूर्वा. हा
आजचा भाग पण खूप भारी होता. थँक्यू. काव्या, मी तुझी खूप मोठी फॅन आहे. I आय hate हेट Ramya. रम्या when she goes close to पार्थ. छोटा बोका कुठून घेतला? खरंच आता आम्हाला इतके मेसेजेस आलेत ना त्या बोक्या बाबतीत, या निमित्ताने तेही एक उत्तर देऊन टाकू. तर ते ना हॅपी होम्स नावाचं एक शॉप आहे मुंबईमध्ये, त्या शॉपमध्ये तुम्हाला नक्की मिळेल. गुगलला सर्च करू शकता तुम्ही, हॅपी होम्स. खूप पटकन तुमच्या सिरियलमुळे आम्हाला स्वयंपाक करायला उशीर होतो काय आणि पूर्ण स्वयंपाक करताना तुमचाच विषय असतो. अरे बापरे. बापरे. तरीच 7 वाजता मला त्रास होतो. उचकी लागते उचकी. कोल्हापूरला कधी येणार असं विचारतायत. 3 तारखेला संध्याकाळी आम्ही 4 कोल्हापूरला असणार आहोत. त्याचे डिटेल्स आम्ही लवकरच आमच्या सोशल मीडियावर शेअर करतो. काव्याचं लग्न काय? काव्याचं लग्न झालंय का? हो, इथे सिरियल मध्ये झाले. नाही बाकी आहे लग्न मे मध्ये. बघा, त्याला इन्स्टा आयडीची गरजच नाही. ताई माझा रिप्लायच देत नाही सा. पार्थ, तुझी ऍक्टिंग खूप चांगली आहे. Thank you, जीवा बोल प्रिया. ना काहीतरी. बोल सांगितलं की आता लग्नाची डेट. अहिल्यानगरला या कधीतरी, येऊ तिकडेही येऊ, अमरावतीला या तिकडेही येऊ. येस. नंदिनी, तुमच्या सिरियलचं टायटल सॉन्ग काहीतरी. अरे हेच आहे ते. अप्पू आहे. हो, सध्या काव्य आहे. तुमची रम्याचा लाडका पार्थ. पार्थचा लाडकं कोण आहे? पसारेवाला आजकाल पसारा करतच नाहीये. आयुष्याचा पसारा झालाय त्याच्या. चकाचकबाई आहे त्यामुळे जीवा पसारा करत नाहीये. मी जेवायला बसले की तुमचीच सिरियल बघते रोज. थँक्यू रुपाली. रम्याला पार्थ ची होऊ देऊ नकोस. होऊ देऊ नकोस. ओके, आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. कराडला या ना असं सांगितलं. येऊ, बारामतीला या ना, येऊ. अक्षय मुकादम कुठे म्हणजे काय माहिती. तुम्ही आता कुठे? आम्ही सेटवरच आहोत. आम्ही सेटवर आमच्या मेकअप रूम मध्ये बसूनच आम्ही तुम्हाला सगळ्यांना भेटायला लाईव्ह आलेलो आहोत. काव्या दीदी, तुझी हिंदी सिरियल पण होती. हो, होती. पुण्याला या नक्की. हो यार, येऊ. पनवेलला येऊ नक्की येऊ. जीवा दादा आणि पार्थ दादाला या येणाऱ्या वर्षामध्ये बेस्ट ब्रदर म्हणून अवॉर्ड मिळणार. मिळणार. मागच्या वर्षी पण आम्हालाच मिळाला. संभाजीनगरलाही येऊ. येस. अंकित म्हणतात हाय बोका. कॉप्स पूजा म्हणतायत की मी ड्युटी करताना तुमची सिरियल बघते. हे इथं बोलताय, तिथे वाचलं कोणी मोठ्या तुमच्या अधिकाऱ्याने तर. हिंदी सिरियल कोणती? शादी मुबारक नावाची माझी हिंदी सिरियल होती, ज्याच्यामध्ये मी फुर्ती नावाचं कॅरेक्टर केलं होतं. थँक्यू. तुम्ही 4 जण अजून एक मालिका बनवा, मिळून एक रील बनवा. 07 ह्या असं म्हणतायत की तुम्ही 4 जण मिळून एक रील बनवा ना प्लीज. ओके. हाय काव्य देशमुख ताई. रजुता ताईला पण घ्या ना. ती आज नाहीये शूटला. ती आल्यावरती आम्ही पुन्हा एकदा लाईव्ह करू. सुरभी भावे जॉईन झालीये गाईज, जी मितवामध्ये हाय सुरभी. हाय सुरभी. हाय सुरभी. आणि ती आपल्याला सगळ्यांनाच कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेट करते आहे. थँक्यू सो मच सुरभी. आणि ह्या निमित्ताने मितवा ही तिची मालिका बघा. ही छान कमेंट आहे. मी तुम्हा 4घांचा वॉलपेपर ठेवलाय. असं कोणी- तुमच्यामुळे अरेंज मॅरेज वरती विश्वास बसलाय की लग्नानंतर पण प्रेम होऊ शकतं. क्या बात. थँक्यू. बर. कीर्ती रोहन असं म्हणतायत, नावच घेत नाही. कीर्ती, कशा आहात? छान आहात? मस्त आहात? ओके, थँक्यू. मी नक्की बोलत जाईन. श्रद्धा जगतापजी नमस्कार. माझ्याकडूनच हवा रिप्लाय का तुमच्याकडून? श्रद्धा जगताप नाव घ्या. हाय हाय श्रद्धा. श्रद्धा. पार्थ, तुम्ही काव्याला कधी माफ करणार? कधी करणार? लवकरच. चकाचकबाई पसारेवाला नाहीच नाही. तुम्ही सगळे ऍक्टर्स माय फेवरेट.
थँक्यू. धन्यवाद. मृणाल दीने चक्क रील बनवली होती. हो, त्यांना खूप आवडतं रील बनवायला, सो त्या कधीतरीच बनवतात. तुम्ही सर्व खूप छान आहात. जीवा दादा तू लढ, मी आहे. कोणाशी? माझं पण नाव घ्या ना. ओके, गेले ते. तुम्ही आता कोणत्या सिटीमध्ये आहात? मुंबईमध्ये. तुम्ही कोणत्या सिटीमध्ये आहात? मिस्टर वैभव पाटील, हॅलो, कसे आहात? सातारामध्ये नक्की येतो. ओके. सारिका साळुंके म्हणतीये माझं पण नाव घ्या, सगळे खूप मोठी फॅन आहे तुमची. हाय सारिका, सारिका. कशी आहेस? नाव सुनावं लागलं. अरे आपली निरी, अनु पिंकी आली दर्शक मॅडम. मधली. अनुवाली मॅडम आली लिहायचं. शशांक केतकर बिग फॅन. बर, आम्ही सांगू त्यांना नक्की. हाय पार्थ. नंदिनी आणि जीवाची जोडी खूप छान आहे. आहे. तुमचं शूट कुठे चालू हाय असतं? नंदिनी. ठाण्याला. मुंबईला कुठे मुंबईला कुठे आहात? आहात? ठाण्यात. सेटवर. नंदिनी ताई तुला जीवा नक्की जिंकून घेऊन जाणार. ताई, पार दादा पण मला म्हणजे- का नाही देत रिप्लाय ते डोरेमॉन. डोरेमॉन, आता डोरेमॉन नावाने रिप्लाय बोलू. डोरेमॉन 126442. काव्या मॅडम रिप्लाय हवाय. भाविका. हाय प्रतीक्षा, भाविका. हाय प्रतीक्षा. स्कायलोन. काव्या अभ्यास करताना खूप विहान बोललीस. 7 इयर्स ओल्ड तुमची सिरियलचा मोठा फॅन आहे. ओके, हाय विहान. एस्पेशली जीवा भैया. थँक्यू. हर्षिता पाटील. हाय हर्षिता. ताईला हा एक मस्त प्रश्न आहे. फायनली एक फार इंटरेस्टिंग काहीतरी काय, कोणी काय? विचारलंय. 400 भाग पूर्ण झालेत मालिकेला, पण तुमचा फेवरेट सीन कुठला होता ह्या 400 एपिसोड मधला? हो, नाही, माझा फेवरेट सीन तो होता जेव्हा लग्न लागून गेलं होतं आणि मी काव्यासोबत जाऊन तिला विचारला होता की तू सांगितलं का नाहीस. हा माझा पर्सनली फेवरेट सीन होता. बापरे. तुझा? कोणाचा? माझा? हा, माझे सगळ्यांनाच सगळेच फेवरेट सीन आहेत. सगळेच. तुझा? माझा तो जेव्हा मी तुला सांगते की हा गैरसमज होता, म्हणजे लग्न लागल्यानंतर आपण जेव्हा पहिल्यांदा बोलतो डायनिंग टेबल जवळ. हो, तो फारच मस्त सीन होता. माझा एक तर आम्ही जेव्हा लग्नासाठी म्हणून निघत होतो घरातनं, तेव्हा आणि अनुष्काचं लग्न होणार आहे हेही आपल्याला माहित होतं, तेव्हा आम्ही आपणहून रडलो होतो आम्ही तिघीही. म्हणजे ते विदाई सीन झाला होता नंदिनीताईसाठी, तो एक माझा फेवरेट सीन आहे. आणि आता माझा आणि पार्थचा सीन जो बहुतेक कालच्या का आजच्या एपिसोडमध्ये टेलिकास्ट झालाय, जिथे पार्थ फायनली तुम्ही माझा भूतकाळ ऐकायला तयार आहात, ओके चला बोलूया, तो माझा आवडता सीन आहे. आणि आपण एक मोहिते हाऊस मध्ये आता तो शाल गुंडाळते तो सीन केला, तो माझा एक फेवरेट सीन. खरं तर सगळेच सीन खूप सीन फेवरेट सीन आहेत. हो, आणि मेन म्हणजे काय ना, खूप इमोशनल आणि खूप हेवी ड्रामा असलेलेच आमचे सगळे सीन असतात. त्यामुळे सीन करण्याच्या आधी आम्हाला खूप टेन्शन असतं आणि सगळेच जण सैरभैर असतात. आणि मग सीन शूट झाल्यावर आम्ही शांत होतो, जरा मोकळा श्वास घेतो. फक्त 16 डिसेंबरचा एपिसोड सोडून सगळेच हो. फेवरेट सीन आहेत. नाही पण तुम्हाला बघायला ते डेफिनेटली फारच अवघड गेले असणार, पण जसं ते एक्झिक्यूट होणं अपेक्षित होतं ते सगळ्यांकडूनच, आणि इनफॅक्ट आपले सगळे क्रिएटिव्ह लोक, आपले डिरेक्टर्स, रायटर्स सगळ्यांनीच 4 चांद लावले त्या 16 डिसेंबरच्या एपिसोडला. सो सगळ्यांनाच थँक्यू. रावी कशी आहे विजय सर? अरे मस्त आहे, मस्त आहे. एक ना गौरी म्हणून आहे, त्या म्हणतात मृणालताई टायटल सॉन्ग गाणं. अरे गा मृणालताई. सगळेजण गाणार आहोत आम्ही. वाट हरवली धुक्यात तेव्हा, कधी भेटलो असे भेटलो. नात्याच्या अवघड कोड्याचा कोणा कधी लागेना हो, हात कुणाचा येईल हाती नाही कुठला नेम, लग्नानंतर
होईलच प्रेम लग्नानंतर होईलच प्रेम. वा वा वा. तुमच्यासाठी सगळ्यात हार्ड सीन कुठला असंही एक प्रश्न विचारलाय. मला असं वाटतं हार्ड सीन जिथे जीवाने टॅटू चाळून घेतला होता तो खरंच हार्ड होता सीन. हो. सगळेच सीन हार्ड. 400 भाग पूर्ण झाले. आज पार्टी कुठे आहे? हार्ड सीन म्हणायचं झालं तर तो मृणालचा आणि माझा होता की लग्न झाल्यानंतर रम्या मुद्दाम तुला आपल्या रूम मध्ये पाठवते, माझ्याच रूम मध्ये पाठवते. हा तो तो हार्ड होता. सगळेच अवघड होते. मला तर ते झाडाला बांधून ठेवलं होतं ते पण हार्डच वाटत. हो, असे बरेच. विवेक दादाचा आवाज नाही आला. आवाज नाही आला. काव्याचा न्यू लुक पुन्हा कधी बघायला मिळेल. तुमच्या सासूबाई खूप गोड आहेत. खूपच. साडी लुक खूप छान होता काव्याचा. थँक्यू. अपूर्वाची? त्या लुक मध्ये येईन मी लवकरच. अपूर्वाजी आ? कशा आहात? अरे मी पार्थ मस्त. दादा नाव घे. हा, म्हणूनच अपूर्वाचं नाव घेतलं. अच्छा. 9:30चा टाइम करा प्लीज. तुमचं कॅरेक्टर सोडून तुमचं फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे? काव्या. मला काव्या. नाही, मला सगळेच कॅरेक्टर आवडतात. तू खूप गोड आहे दीदी ज्ञानदा. थँक्यू. रम्या तुम्ही कुठे आहे? ऍक्टिंग कुठून शिकलात विचारतायत ते. अजून शिकतोच आहे. हो, खरंय. अरे आमचं जेवण खरंच थँक्यू फॉर आस्किंग. आम्ही जेवलोय. जेवून सीन करून मग आम्ही लाईव्ह आलोय. आता आमचे चहा कॉफीचे कप्स पण आलेत. गाईज मी जरा आलो. तुम्ही प्लीज यांच्यासोबत कंटिन्यू करा. थँक्यू. बाय बाय. भेटूयात. बाय बाय. बाय जीवा दादा. रत्नागिरीला या. हो, येऊ, नक्की येऊ. अगोदर असं वाटत होतं की चुकीची जोडी जोडली. आता असं वाटतं की मेड फॉर इच अदर. थँक्यू सो मच. हाय, मला खूप आवडता तुम्ही. थँक्यू. थँक्यू. सगळ्यांचीच ऍक्टिंग एक नंबर आहे. थँक्यू. तुम्ही सगळ्यांसाठीच कमेंट्स करत आहात, त्याच्यासाठीही थँक्यू. बऱ्याच कमेंट्स मानिनीसाठीही आल्या. रम्या कुठे आहे असंही विचारलं. सो थँक्यू सो मच. आज आम्ही चौघच आहोत खरं तर सेटवर. बाकी कोणीच नाही आहे. पण सगळी कास्ट जेव्हा असेल, पूर्ण टीम जेव्हा असेल, तेव्हा आम्ही पुन्हा एकदा लाईव्ह येऊ. नितीन होळकर द्या पार्टी. मग ठीक आहे, देतो या पार्टीला. श्राव क्रिश थँक्यू. निलिमा नंदिनी ऍक्टिंग मस्त. थँक्यू निलिमा. काव्या मृणाल कमेंट का रीड करत नाहीत? कमेंट आम्ही करतो. दुर्गा म्हणतायत बोपडी कुठे आहे तुझी, मला तो भाग खूप आवडला. अक्षू द स्माइल गर्ल, आय लव्ह पार्थ देशमुख. थँक्यू. आता मला असं वाटतं रिपिटेटिव्हली सेम कमेंट्स यायला लागलेले आहेत. आणि सिन्स एक आपण वेगळी कमेंट आली. गायलोही आहोत. भूमी म्हणतात गुजरातला या. हो, बरं. मालिनी काकू आवडतात, करेक्ट आहे, पण त्यांचं नाव मानिनी आहे. आणि त्या खूपच गोड आहेत आणि त्या आज सुट्टीवर आहेत. पण आता बहुतेक आपण चहाचा घोट घेऊन पुन्हा सीनला जायला हरकत नाही. थँक्यू सो मच. माझे 80 वर्षांचे आजोबा ही सिरियल बघतात यार. थँक्यू. हीच आमची कमाई आहे खऱ्या अर्थाने. कलाकारांना तुमचं प्रेमच जास्त हवं असतं किंवा त्याच्यासाठीच आम्ही रोज शूट करत असतो. सो असाच रिस्पॉन्स देत राहा मालिकेला. तुमचे मेसेजेस, तुमच्या कमेंट्स आम्हाला येत राहो. त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय. जसं कुठल्या तरी एका कपलने एकमेकांना प्रपोज करताना म्हटलं होतं, विल यू बी माय काव्या देशमुख, विल यू बी माय पार्थ देशमुख. ते आम्ही सीनमध्येही घेतलं. सो असं आपलं रिलेशन असंच अबाधित राहो आणि असंच आमच्या मालिकेवर अजून प्रेम करत राहा आणि असेच अजून भाग होत राहोत आमच्या किंवा आपल्या मालिकेचे खरं तर.
थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुमच्या ह्या सगळ्या प्रेमासाठी थँक्यू. मनापासून धन्यवाद रसिक मायबाप तुमचे, की तुम्ही ही मालिका आवडीने बघताय. अशीच मालिका बघत राहा. सोमवार ते रविवार रोज संध्याकाळी 7 वाजता. सकाळी बघाच, पण संध्याकाळी 7 वाजता टीव्हीवर पण बघा. थँक्यू सो मच. असंच आमच्यावर प्रेम करत राहा. थँक्यू. थँक्यू. बाय बाय.